नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता शासनाने काय केलेलं आहे, केंद्र सरकारने ॲग्रिस्टेक योजना आणलेली आहे आणि त्या माध्यमातून मग सर्व शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केलेली आहे. मग ती कशाची माहिती शेतकऱ्यांची, तर जमिनीची माहिती काय केलेली आहे, गोळा केलेली आहे. आणि एका शेतकऱ्यांना विशिष्ट प्रकारचा एक विशिष्ट क्रमांक म्हणजे ओळख क्रमांक म्हणजे शेतकरी आय डी किंवा मग फार्मर आय डी आहे का नाही, एक क्रमांक काय केलेला आहे प्रत्येक शेतकऱ्यांना दिलेला आहे. आणि त्यातूनच मग शेतकऱ्यांची शेतीची ओळख होते त्या क्रमांकावर. आणि तिथून पुढं जे योजनाचा लाभ घ्यायचा आहे शेतकऱ्यांना, त्यासाठी सर्वच योजनेचा लाभ घेण्यासाठी, लाभाला पात्र राहण्यासाठी मग तो आय डी काय केलेला आहे, अत्यावश्यकच केलेला आहे शासनाने. त्यासाठी तो आय डी म्हणजे फार्मर आय डी. बघा आता फार्मर आय डीशिवाय आपण काहीच करू शकत नाही. त्यासाठी सर्व गोष्टी काय होत आहेत, शेतकऱ्यांना महा-डी-बी-टीचं अनुदान, त्यानंतर अतिवृष्टी नुकसान भरपाई, त्यानंतर पीक विमा, ह्या सर्व गोष्टीसाठी फार्मर आय डी अत्यावश्यकच केलेला आहे. आणि मग अत्यावश्यक झालेला असल्याने सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, तो फार्मर आय डी काढून घ्यायचा आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आय डी काढलेला नाही, त्या शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आय डी आपला जनरेट करायचा आहे आणि काढून घ्यायचा आहे. त्यानंतर जे इतर अनुदान आहेत महा-डी-बी-टीचे, मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रात म्हणा, पोखरा योजनामधलं, मग पोखरा योजनामध्ये तुम्हाला काही लाभ घ्यायचा असेल तर मग तो फार्मर आय डी अत्यावश्यकच केलेला आहे. त्यानंतर PM किसानचा लाभ घ्यायचा असेल, किंवा एखाद्या शेतकऱ्यांना नवीन PM किसानचं रजिस्ट्रेशन करायचं असेल, तर फार्मर आय डी हा अत्यावश्यकच झालेला आहे. कारण पोखरा योजनामध्ये बरेच गावं काय झालेली आहेत, आता बसलेली आहेत. त्या गावं बसलेली असल्यामुळं ज्या शेतकऱ्यांना पोखरा योजनेचा लाभ घ्यायचा आहे, म्हणजे कुणाला शेततळे असेल, कुणाला ठिबक असेल, स्प्रिंकलर असेल, त्यानंतर आणखीन असे अनेक योजना आहेत पोखरामध्ये, शेतकरी योजना. ह्या शेतकरी योजनेचा अनुदानास पात्र राहण्यासाठी फार्मर आय डी ॲग्रिटेकचा बंधनकारकच केलेला आहे. मग अद्याप ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढला नसेल, जवळपास सर्व शेतकरी फार्मर आय डीने हे काढलेलं आहे. आणि थोडेफार शेतकरी जे राहिले असतील त्यांनी तात्काळ फार्मर आय डी आपला जनरेट करायचा आहे. आणि एक फार्मर आय डी स्वतःजवळ काय करायचं आहे, लिहून ठेवायचं आहे, किंवा त्याची झेरॉक्स प्रत. कारण तुम्हाला कुठेही आता पीक कर्ज नवीन करायचं म्हणलं तर तुम्हाला फार्मर आय डी अत्यावश्यक झालेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी नवीन पीक कर्ज उचलणार आहे, तर त्यांच्यासाठी फार्मर आय डी असणं अनिवार्य आहे, तरच तुम्हाला काय होणार आहे, पीक कर्ज मिळणार आहे. यासाठी सर्वच गोष्टीसाठी शेतकऱ्याच्या ज्या योजना आहेत शेती संदर्भात, शासकीय योजना, त्या शासकीय योजना जर शेतकऱ्यांना हस्तगत करायचे असतील, पाहिजे असेल, तर फार्मर आय डी हा बंधनकारक सर्वांनाच केलेला आहे. त्यामुळं मग सर्वांनीच काय करायचं आहे, फार्मर आय डी काढून घ्यायचा आहे. आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढून घेतला आहे. फार्मर आय डी त्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान हे आलेलं आहे. त्यानंतर नुकसान भरपाई, अतिवृष्टी, त्यानंतर पीक विमासुद्धा काय होणार आहे, फार्मर आय डी. कारण पीक विमा आपल्याला फार्मर आय डीशिवाय भरता येत नाही. तुम्ही जर फार्मर आय डी तुमचा जनरेट नाही केला त्या शेतकऱ्यांनी, तर त्या शेतकऱ्याचा पीक विमासुद्धा काय करता येतो, भरता येत नाही. आणि यायचा तर विषयच नाही. बघा, फार्मर आय डी असल्याशिवाय भरता नाही आल्यामुळं मग यायचा काही प्रश्न राहिला नाही. अनुदान, अतिवृष्टीचं ह्यांना KYC करावं लागते. KYC केल्यावर कधी-कधी अतिवृष्टी नुकसान भरपाई पडत नाही. मग परत शेतकरी गोंधळून जातात. त्यामुळं मग काय करायचं आहे, फार्मर आय डी काढून डायरेक्टच आपल्या अकाउंटला काय होणार आहे, तर पैसे जिथं बँकेला आधार लिंक आहे तिथं डायरेक्ट काय म्हणा महा-डी-बी-टी थ्रू पैसे जात आहेत. हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यामुळं मग हा जो फार्मर आय डी आहे ना, तो सर्व शेतकऱ्याकडं असणं म्हणजे शेतकऱ्याचा एक शेतीचा ओळख क्रमांक म्हणावा लागेल. तो फार्मर आय डी शासनाने कसं सर्वच ह्यांना आधार कार्डसारखं केलेलं आहे, तसंच तेच सेम पद्धत आहे. जमिनीची ओळख पटवण्यासाठी फार्मर आय डी अत्यावश्यक झालेला आहे. आणि त्यासाठी मग सर्व शेतकऱ्यांनी स्वतःच्या फार्मर आय डी काय करायचे आहे, योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळ ठेवायचे आहेत. आणि नंतर मग तुम्ही काय करायचं आहे, योजनेचा लाभ घ्यायचा आहे. त्याशिवाय तुम्ही योजनेचा कोणत्याही लाभ घेऊ शकत नाही. महा-डी-बी-टी असेल, पोखरा असेल, तुमचं पीक कर्ज असेल, पीक विमा असेल, अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल,
अशा नवनवीन योजना आहेत अनेक. आणि नंतर भविष्यात सुद्धा काय होणार आहे, फार्मर आय डी शिवाय तुमच्या ज्या शासकीय योजना आहेत ते शेतकऱ्यांना कोणत्याही शेतकऱ्यांना मिळणार नाही. तर त्यामुळं मग ज्यांनी फार्मर आय डी काढली असेल त्यांनी फार्मर आय डीचा नंबर स्वतःजवळ एक झेरॉक्स प्रत काय करायची आहे, ठेवायची आहे. वेळ प्रसंगी आपल्याला जिथं लागेल तिथं त्याचा काय करायचा आहे, वापर करायचा आहे. कारण शासकीय सर्वच ठिकाणी शेतीविषयक लाभ घ्यायचा ठरलं, मग तुमचं अनुदान असेल, बियाणाचं अनुदान असेल, मग आणि कोणत्याही घटकासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल शेतकऱ्याचा शेतीविषयक, तर तुम्हाला फार्मर आय डी अत्यावश्यक केलेला आहे शासनाने आणि तो लागतोच. जवळपास सर्व शेतकऱ्यांनी काढलेला आहे फार्मर आय डी. काही शेतकरी काढणं बाकी आहे, तर त्या शेतकऱ्यांनी तात्काळ आपला फार्मर आय डी जनरेट करायचा आहे आणि लवकरात लवकर कसा काढता येईल ते काढून घ्यायचा आहे. कारण परत त्या फार्मर आय डीपासून आपण जर फार्मर आय डी काढला नाही तर इतर गोष्टीपासून अनुदान वगैरे असेल त्यासाठी तर आपण काय होणार नाही, तर वंचित राहणार आहे. तर मग वंचित न राहण्यासाठी सर्वच शासकीय योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपल्याला हे फार्मर आय डी अत्यावश्यक आहे. आणि मग नंतर शासकीय लाभ सर्वच काय होणार आहे, तर आपल्याला डायरेक्ट आपल्या खात्यावर मिळणार आहे. तर ह्यासाठी सर्व गोष्टीसाठी तुम्ही फार्मर आय डी अत्यावश्यक आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, तात्काळ लवकरात लवकर फार्मर आय डी आपला जनरेट करून घ्या आणि जेवढ्या शासनाच्या योजना आहेत त्यापासून तुम्ही वंचित राहणार नाही, तर सर्व शेतकरी वर्ग. त्यामुळं मग फार्मर आय डी शासनाने अत्यावश्यक केलेलं आहे. आणि इथून पाठीमागं बऱ्याच हे सर्व काय आहे, केंद्राची स्कीम आहे, केंद्राचा प्रोजेक्ट आहे. केंद्र सरकारने हीच योजना काय केलेली आहे, राबवलेली आहे भारत देशामध्ये सगळीकडंच. त्यामुळं मग सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, फार्मर आय डी अत्यावश्यकच आहे आणि काढून घेणं खूप गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. तरच तुम्ही काय करू शकता, ते अनेक योजनेचा शासकीय योजना ज्या आहेत त्याचा लाभ घेऊ शकतात. धन्यवाद.